फडणीस, काय चाललंय तुमच्या या राज्यामध्ये? मुख्यमंत्री होऊन तुम्ही हे थेर करतायत? हा, मी सारखं फडणीस फडणीस करतो म्हणून तुम्ही आगपाकड करता माझ्यावरती, पण फडणीसांचाच फोटो या भोंदू खराता सोबत आलाय. फडणीसांचं निम्म मंत्रिमंडळ या खराताची पाद्यपूजा करण्यामध्ये, त्याला गुरु बनवून घेण्यामध्ये व्यस्त आहे. ते आता समोर येतंय. हे प्रकरण किती दिवसापासून चालू आहे कोणालाच माहित नाही. फडणीसांच्या फोटोवरून तर एक गोष्ट लक्षात येते की फडणीस नवीनच मुख्यमंत्री झाले होते. काय सांगाल या महाराष्ट्राला की आम्ही या महाराष्ट्राचं राजकारण नासवण्यासाठीच प्रयत्न करत आहोत, या महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणा घालवण्यासाठीच मेहनत घेत आहोत. अहो, तुमच्यासारख्या राजकारण्यांनीच या भिकारचोट भोंदूंना पाठबळ दिलंय म्हणून त्याची हिंमत वाढली. तुम्हा सगळ्या राजकारण्यांसोबत या भिकारचोट खरातांचे फोटोच सांगतायत की त्याच्या डोक्यावरती तुम्हा राजकारण्यांचा वरद हस्त होता, मग त्याच्यामध्ये फडणीस पण आले. या सगळ्या वरद हस्तावरती, तुमच्या सत्तेच्या पावरवरती त्या भिकारचोटाचं मनोबल वाढलं आणि तुम्हाला माहित असताना तुमच्या माहितीमध्येच या भिकारचोटाने हे दुष्कृत्य केली. असंख्य महिलांवरती लैंगिक अत्याचार केलेले तर हे काळे कृत्य तुमच्या माहितीमध्ये चालू होते. तुम्ही फक्त याचा राजकीय फायदा घेण्याच्या दृष्टीने बहुतेक विचार करत असाल. माझी महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालांना विनंती आहे, या महाराष्ट्रातलं मंत्रिमंडळ बरखास्त करा, यांना काढून टाका त्या पदावरून. कोणाचीच लायकी नाहीये. हे सगळे भिकारचोट आहेत, सामान्य माणसाचं रक्त पिण्यासाठी बसलेले रक्तपिशाचू भिकारचोट. या सगळ्यांना काढून टाका आणि या महाराष्ट्रात राष्ट्रपतीला राजवट लागू करून परत एकदा निवडणुका घ्या, कारण की या महाराष्ट्राचं मंत्रिमंडळच लैंगिक अत्याचाराचा आरोप असणाऱ्या भिकारचोट भोंदूच्या हाताने बरबटलेलं आहे.